एक पेला मी साबुदाणे हे थोडेसे गरम कढईमध्ये गरम करून घेत आहे, त्याचा ओलसर पाणी काढण्यासाठी. थंड होण्यासाठी ताटात काढून घेते. नंतर याची मिक्सरमध्ये छान अशी बारीक पावडर करून घेणार आहे. आता या चाळणीने मी चाळून घेते. जे काही जाड असेल ते पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. ही मी तिखटवाली मिरची घेतली 5-6, 2 बटाटे घेतले हे मी मिक्सरमध्ये बटाटा व मिरची हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. 2-3 चमचे मी भाजलेल्या दाण्याचा कूट टाकते. चवीप्रमाणे मीठ. आमच्याकडे दुसऱ्या उपासाला काही जिरं कोथिंबीर वगैरे चालत नाही. फक्त मीठ मिरची हे सर्व आता मिक्स करून घेते मी. थोडंसं पाणी टाकून मळून घेते, कारण बटाट्याच्या मिश्रणात झालेलं नाही, सुकं राहिल्यामुळे. 2-3 चमचे छोटे 2-3 चमचे पोहे खाण्याचे ते टाकून मी पीठ मिक्स करून मळून घेते. थोडं पाणी टाकून मी मळून घेते. पीठ मी मुरण्यासाठी ठेवलं होतं. आता मी पराठे बनवते. साबुदाण्याचे पराठे असल्यामुळे थोडेफार चिराया पाडणारच त्याला. त्यात घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. पराठे जास्त जाडही नाही व जास्त पातळही नाही बनवायचे. मी साबुदाण्याचं सुकं पीठ घेऊन त्याच्यावर मी लाटून घेते. हे पहा, खाली चिकटतही नाही. मला तसे चिरा पाडलेलं आवडत नसेल तर असं छोटी डिश घेऊन गोल करून घेऊ शकता. मिरच्या घेतल्या तिखटवाल्या, आमटी शेंगदाण्याच्या बारीक मिरची आणि शेंगदाणे हे मी बारीक करून घेते. ते ठेवले. त्यामध्ये तेल टाकते. पराठ्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी टाकते. त्याला आता छान अशी उकळी येऊन देते घट्ट होण्यासाठी. घट्ट होईपर्यंत घट्ट झालं की बंद करून ठेवून देणार मी झाकून. हे पहा, आमटी माझी बनवून तयार झाली, घट्ट झाली पराठ्यासोबत खाण्यासाठी. आता मी गॅस बंद करते.